दिल्ली स्फोट प्रकरणी आता एक मोठा खुलासा झालेला आहे। I-20 कार चालवणारा डॉक्टर उमर असल्याचं डीएनए रिपोर्टमधून समोर आलेलं आहे। दिल्ली ब्लास्ट प्रकरणात तपास यंत्रणांना मोठं यश मिळालंय। सूत्रांच्या माहितीनुसार I-20 कार चालवणारा इतर कुणी नसून डॉक्टर उमरच होता, हे आता स्पष्ट झालेलं आहे। डीएनए अहवाल आल्यानंतर याची अधिकृत पुष्टी झालेली आहे। पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार डॉक्टर उमरच्या आईचे डीएनए सॅम्पल आणि I-20 कारमधून मिळालेली हाडं आणि दातांचे सॅम्पल मॅच झालेले आहेत। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, I-20 कार चालवणारा डॉक्टर उमरच असल्याचं आता डीएनए रिपोर्टमधून स्पष्ट झालं असल्याचं कळतंय, काय अपडेट? बरोबर, ज्या पद्धतीने दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी जी माहिती दिली आहे त्यामध्ये स्पष्ट झालेलं आहे की डॉक्टर उमरच त्या कारमध्ये होता आणि ही जी कार घेऊन तो निघाला होता ती कार घेऊन तो सरळ लाल किल्ल्याच्या जवळ पोहोचला होता। लाल किल्ल्याच्या पार्किंग मध्ये जो स्फोट झाला त्यानंतर त्या कारची आणि त्याची डीएनए टेस्ट झाली, कारच्या आजूबाजूला उरलेले हाडांचे तुकडे, त्यानंतर ती कार सोबत होता दातांचा डीएनए, त्यानंतर सोबतच हाडांचे सॅम्पल याची मॅचिंग त्याच्या आईसोबत जे डीएनए घेण्यात आलं। काश्मीरमध्ये जी आई असते त्या आईचं डीएनए परवा रात्री घेण्यात आला होता, त्यानंतर काल रात्री उशिरा म्हणजे सकाळी आज पहाटे एक रिपोर्ट आलेला आहे। दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे की I-20 चालवणारा जो व्यक्ती होता तो डॉक्टर उमरच होता, म्हणजे जैश ए मोहम्मदचा हा दहशतवादी होता जवळपास, आता हे स्पष्ट झालेलं आहे। ठीक आहे प्रशांत, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर कारमधील हाडं आणि दातांचे नमुने जुळलेले आहेत आणि त्यामुळे स्फोट प्रकरणात तपास यंत्रणांना हे अतिशय मोठं यश आलं असल्याचं पाहायला मिळतंय। दिल्ली स्फोट प्रकरणातला हा मोठा खुलासा I-20 कार चालवणारा डॉक्टर उमर असल्याचं डीएनए रिपोर्टमधून समोर आलंय। दिल्ली ब्लास्ट प्रकरणात तपास यंत्रणांना हे मोठं यश मिळालेलं आहे। सूत्रांच्या माहितीनुसार I-20 कार चालवणारा इतर कोणी नसून डॉक्टर उमरच होता, हे आता स्पष्ट झालंय। डीएनए अहवाल आल्यानंतर याची अधिकृत पुष्टी झालेली आहे। पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार डॉक्टर उमरच्या आईचे डीएनए सॅम्पल आणि I-20 कारमधून मिळालेली हाडं आणि दातांचे सॅम्पल हे मॅच झालेले आहेत।